कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावरदी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुर्नौमि साखरे नाम विस्मृतम् येषां चरण सान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धेन मुक्तये ज्ञानप्रतापविलसतवचनामृतञ्च अद्वैतभावपटता हितबुद्धिरहस्य ज्ञानेश्वरस्तभगवान् अवतीर्ण एव श्रीरङ्गनाथ गुरुराज नमोस्तुत्यं बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अरणशी ऐसे व्यापक ज्ञान भले जयाच्या हृदया गिवसिताले तयाती समस्त दृष्टी बोले विशेषू काही बुद्धिनिश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी अध्याय 5व्या अध्यायामध्ये 97व्या श्लोकावर ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला गीतेचं रहस्य मराठी भाषेमध्ये प्रतिपादन करायला असणारे गीता भगवंतानी अर्जुनाला संस्कृत भाषेत सांगितली. त्याला आवाजच नाही तर काय येईल. म्हणून गीतेचं रहस्य भगवंताने जे अर्जुनाला सांगितलं तीच गीता संस्कृत असल्यामुळं जे मराठी ज्याची भाषा आहे मराठी ज्याची बोली आहे त्याला मराठीच कळते संस्कृत कळत नाही. त्याचाच अर्थ ज्ञानेश्वर महाराजाने ज्या भगवंतानी गीता सांगितली त्याच भगवंतानी विठ्ठलपंताच्या आणि रुक्मिणीच्या माध्यमातून ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार घेतला आणि तीच असणारी गीता संस्कृत गीता मराठीत लिहिली सांगितली की ज्याला सगळ्याला कळल अशी सांगितली. ह्या मराठीची बोल कौतुके अमृता पैजा पै जिंके ऐशे अक्षरे रसिके मिळविल मी. असे अक्षरं घातले त्याच्यात की तुम्हाला तुमचं जीवन अमृत करता येतं. तुमच्या जीवनामध्ये एक आनंद व्यक्त करता येतो. तुमच्या जीवनामध्ये जे दुःख आहे त्या दुःखाचं निवृत्ती करता येते. असे अक्षरं ह्या ज्ञानेश्वरी फार महान ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीसारखा ग्रंथ नाही जगात कोणचा. आणि ती ज्ञानेश्वरी ज्याने खरंच ऐकली लक्षात घेतली तर त्याच्या जीवनाचं कल्याण होत असतं. म्हणून ध्यानात घ्या या गोष्टी. 5व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला सांगत असताना ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला सांगतात. म्हणून आपण काय करीत असतो परमार्थ करतो पण संतांचं ऐकत नाहीत. परमार्थ करीत नाहीत का माणसं सगळे परमार्थ करायले फक्त कोणाचं ऐकत नाहीत संतांचं ऐकत नाहीत. आणि जोपर्यंत संतांचं तुम्ही मनोगत ऐकत नाहीत तोपर्यंत त्या परमार्थ करण्याला फळ लागत नाही. केवळ सीन होतो तो
त्या कर्मबंधनातून निष्ठत नाही, तो जीवपणा जात नाही आणि त्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती त्याच्या होत नाही. हे न कळण्याचं लक्षण आहे. तुमच्याकडं बुद्धी आहे, पशुपक्ष्याची बुद्धी नाही, माणसाची बुद्धी आहे. माणसाच्या बुद्धीत भगवंत कळालाच पाहिजे, त्याच्याकरता ईश्वराने तुम्हाला बुद्धी दिलेली आहे. खरं बुद्धीचं वैभव देवकडून घेण्यात आहे. संसार करण्यात बुद्धीची फजिती आहे, देवकडून घेण्यातच बुद्धीचं वैभव आहे. हरिपाठात मी ते सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. पूर्ण सिद्ध्या प्राप्त होत्याल तुम्हाला जर तुमची बुद्धी परमार्थ करू लागली, देवकडून घेतला तर. खरं वैभव तिचं तिच्यात आहे. परमात्मा करण्यात आणि परमात्मा कळून घेण्यात बुद्धीचं वैभव आहे. बाकी काही करण्यात बुद्धीची फजिती आहे. म्हणून तुमच्याकडे विवेक बुद्धी आहे, तुमच्या बुद्धीत विवेक आहे. तुम्हाला खरं खोट्याचा निवाडा करता येतो. तुमच्या बुद्धीत खरं काय आहे, खोटं काय, सार काय, आसार काय, सत्य काय, मिथ्य काय. म्हणून ह्या बुद्धीचं खरं वैभव तिथं आहे. कसोटी बुद्धीची संसारात नाही. तुम्ही कसोटीनं जरी संसार केला तर फजितीच आहे. कसा करा, सायासाने करा, प्रयत्नाने करा, संसार कसा करा तुम्ही, पण त्याच्यात काय आहे बघा. संसार करता करता काय होत असतं, संसारात होऊन जन्म होत असतो, बालपण येत असतं, तारुण्य येत असतं, वृद्धाक्य येत असतं, रोग येत असतो आणि पुन्हा मृत्यू येत असतो. हे संसारातल्या ठरलेल्या गोष्टी आहेत. काय काय होत असतं बरं, काय काय झालं जीवनात संसारात. जन्म झाला, बालपण आलं, तारुण्य आलं, वृद्धाक्य आलं, रोग आला, पुढं मृत्यू. ह्या चूक गोष्टी आहेत का खऱ्या आहेत? त्या तुमच्या जीवनात काय काय घडलं, तुमच्या जीवनात जन्म झाला, बालपण आलं, तारुण्य आलं, वृद्धाक्य, अनेक रोग आले आणि पुढं काय येणार आहे? हे आवडत आहेत का बरं तुम्हाला? मरण आवडत नाही, म्हातारपण आवडत का भोगावत लागत? रोग आवडतो कोणाला आवडतो सांगा बरं? इतके जितके माणसं बाहेर फिरलेले आहेत सांगा, त्याला म्हातारपण आवडतं का? रोग आवडतो का त्याला? मरण आवडतं का? पण हे तुम्ही किती जरी टाळलं तरी ते येणारच तुमच्या पुढे येणार आहे का? आलंय ते आता. तुम्हाला वाटतं मरण लय लांब आहे का? नो, अजिबात नाही. असं समजू नका तुम्ही. कधी जाईल ते तुमच्या हातातून काही सांगता येत नाही. बेभरोसे काम आहे. कधी जाईल. ग्रास गिळो सत्ता हाती नाही. तुमच्या तोंडातला घास तोंडातच राहील, हातातला हातात राहील आणि तिथंच देह पडल. असं झालं नाही का बऱ्याच जणाचं? हां, ग्रास गिळो क्षणभंगूर नाही भरवसा. याचा काय नाही भरवसा नाही, क्षणभंगूर नाही. अहो आयुष्यच असं आहे. बाहेरचा श्वास सोडलेला पुन्हा हात नाही गेला की संपलं. तुम्ही सोडलेला श्वास जेव तुम्ही बाहेर आतला श्वास बाहेर सोडला आणि पुन्हा बाहेरचा श्वास कुठं नाही आला, कसं काय झालं मग? गेली म्हणले. श्वास आत नाही गेला की संपलं. इतकं आयुष्य असणारं क्षणभंगूर आहे. काळानाळाची या तोंडी लोणियाची घातली म्हणून लोण्याची घातली उंडी. माशी पाखंडित वय सरे. माशीला आपले पख खालीवर करायला वेळ लागल, देह पडायला काय नाही लागणार. पण तुम्ही त्याच्याबद्दल बिनघोर आहेत. तुम्ही असं समजिता की आपल्याला आत्ताच नाही मारायचं. का मारायचं? आत्ताच नाही मारायचं का? मारायचं तर आहेच ना, ठरलेलं तर आहेच ना. मरणाची कार्य नाही आठवण आहे का? आठवण तुम्हाला काही नाही. त्याच्याबद्दल तुम्ही बिनघोर आहात. त्याच्याबद्दल तुम्हाला काही काळजी नाही. कधी शरीर जाईल, कधी याचं संपल. आणि सांगा, लक्षात घ्या, देह गेल्यानंतर तुमचं काय राहिलं या गावात? तुमचा जर देह गेला तर तुमचं काय? तुमचं गाव वावर का? देह गेल्या तुमच्या घरातले का? तुमची भावकी का? आप मर गए, दुनिया डूब गई. बस दे गेला गेला दे नरदेह. मग कायचा भगवंत? आणि ही बुद्धी तुम्हाला पुढं मिळणार नाही. जी तुम्हाला आता बुद्धी आहे ना, तुम्ही बुद्धी वापरायले ना, ती बुद्धी कुत्र्याला बुद्धी नाही का? त्याला देव नाही. दर्शनाला येतं का ते कुत्रं? आलं तर निवत खायला येईल, दर्शनाला नाही याचं. आलं तर मंदिरात कशाला येईल ते? निवत चोरायला. आणि तुम्ही
दर्शनाला. काहून की बुद्धी आहे तुम्हाला, तुमच्याकडं भावना आहे, कुत्र्याकडं भावना नाही. भावना अजिबात नाही कुत्र्याला. बुद्धी नाही का, भावना नाही. किंवा मा बाप हे ही मै मा आहे असं वाटतं कुत्र्याला. काय नाही त्याच्याकडं, भावना नाही. तुमच्याकडं भावना, हे माझी आई आहे, हे माझे वडील आहेत, हे मंदिर आहे, ह्या मंदिरात देव आहे, ही काय आहे तुमच्याकडं. आणि तुमच्याकडं जर भावनाच नसेल तर तुम्हाला माणूस कोण म्हणील. हे तुमच्याकडं काय नाही, भावनाच नाही. हे मंदिर हे माहीत तुम्हाला माहीत नाही, अजिबात मंदिरात येत नाहीत, दर्शन घेत नाहीत, परमार्थ करीत नाहीत, आईला आई म्हणत नाहीत, बापाला बाप म्हणत नाहीत, भावाला भाऊ म्हणत नाहीत, बहिणीला बहिणी म्हणत नाहीत. म्हणजे तुमच्या म्हणजे माणसात जनावरात काय फरक आहे. फक्त पुच्छे नाही पाय चारी. मनुष्य परी कुत्री ती, दिसायला माणूस आहे, फक्त त्याला 2 पाय शेपूट नाही. नाही तर दिसायला कोण आहे तो. काहून की भावना नाही. तुमच्याकडं काय आहे, भावना आहे. नुसती भावनाच नाही तर तुमच्याकडे विवेक आहे, विचार आहे. तुम्हाला दुधात तूप दिसतं. कशात काय दिसतं तुम्हाला, दुधात काय दिसलं. मसळीमुळं पाळली का, तुपामुळं. हां, इतकी सेवा करायला तुम्ही कशामुळं. हां, मग त्या मसळी कोण तूप मिळालं का दूध. हां, काय मिळालं तुम्हाला मसळीकून, दूध. पण दुधात काय दिसलं तुम्हाला. आणि मग इतकं तुम्हाला बुद्धी आहे, मग ह्या देहात देव काहून नाही कळत तुम्हाला. जरा लागू दे ना डगरीला तुमची बुद्धी. दुधात काय दिसलं तुम्हाला, तूप दिसलं. पण काय करावं लागलं तुम्हाला, मंथन करावं लागलं, त्याला तापावं लागलं, त्याला साय द्यावं लागली, त्याचं इर्जन करावं लागलं, त्याचं मंथन करावं लागलं, तर लोणी निघालं. ते लोणी काढावं लागलं आणि ती कडकडी बंद झाल्यानंतर उतरावं लागलं, थंड होऊ द्यावं लागलं, मग डब्यात भरलं. हे असं केलं का नाही बरं सगळ्यांनी घरातमध्ये. मग तुम्हाला हे परमार्थ कळून घ्यायचं म्हणल्यावर तुम्हाला बी मंथन करावं लागेल. काय करावं लागेल, मंथन करावं लागेल. मंथोनी आणि मग तैसे घे का फुकटच घे, फुल वाहून, हां प्रसाद वाहून यांनी देव. हां, वाहू नाही असं नाही, पण इकडं या मंथन करायला. नुसते पाया पडल्यानी, फुलं वाहिलेली, उदबत्त्या लावलेली, हे नाही कळणार. संताचंच कळून घ्यावं लागेल. किती मस्त कापटिले मंदिरापुढं, तर देव कळणार नाही, देव मिळणार नाही, तुमचं दुःख जाणार नाही. आपटिले नाही का मस्त का तुम्ही, बेंडा आलेत माणसाच्या टकोऱ्याला, काय आपटो आपटो. फक्त संताचं ऐकत नाहीत. आणि संता वाचून देव कळतच नाही. देवाकडं गेल्याने देव कळत नसतो, देव बोलत नाही. बोलला कधी तुम्हाला देव, हां जीवाला कळत नाही, देव बोलत नाही, तुम्ही संताकडे जात नाहीत, म्हणून दुःख जात नाही. हे तर कळायलं ना तुम्हाला. देव बोलला का कोणाला, हां बोलले नामदेव महाराजाला. काहून की सगुण साक्षात्कारी होते ते, त्याच्या हाताने दूध पेले. पण देव कळाला तरी, देव दिसला तरी देव कळाला नाही नामदेव महाराजाला. देव बोलले नाही का नामदेव महाराजाला, देवाने कामं केले नाही का नामदेव महाराजाचे, मग कळाला का देव नामदेव महाराज. अरे देव बोलून देव कळाला नाही तर तुम्हाला तर बोलतच नाही, तर कळल कुठून. नाही असं खरं आहे बघा. खोटं असलं तर तुम्ही आम्हाला बोला बाबा. स्वप्नात तरी आलं का तुमच्या देव, कधी आलं का मंदिर तुमच्या स्वप्नात. वावर येईल, काय येईल स्वप्नात, वावर येईल, सरकी येईल, सोयाबीन येईल, तूर येईल, पण देव अजिबात. सांगा बरं हातवरून करून माझ्या स्वप्नात देव आला म्हणून. काहून येईन, तुम्ही त्याच्या संताकडे गेलेच नाही ना, संताचं दर्शनच नाही तुम्हाला, संताचं तुम्ही ऐकतच नाहीत. ऐकत नाहीत का, सगळेच ऐकतात, फक्त कोणाचं ऐकत नाहीत. रोग्याने डॉक्टरचं नाही ऐकलं की त्याची पायाकडून आली समजावं. कोणाचंच ऐकू नये रोग्याने, कोणाचं ऐकावं. आणि डॉक्टरचं जर नाही ऐकलं तर मग पाय. तसं तुम्ही जर संताचं नाही ऐकलं आता मग समजून घ्या तुमचं काय होणार इथे. म्हणून ध्यानात घ्या, तुमच्याकडं नुसती भावनाच नाही तर विवेक आहे.
काय आहे म्हणून विचारावर संत विवेक देत असतात. संत काय नसतात देत तुम्हाला. संत तेथे विवेक असणेच की जे संत असतो त्याच्याकडे विवेक असतो. नाही ज्याच्याकडे विवेक आहे त्याला संत म्हणाव. संत कोणाला म्हणाव? ज्याच्याकडे विवेक आहे. तुम्हाला विवेक देतात ते काय देतात? विवेक. क्षणोक्षणाची करावा विचार. विचारावर आरूढ करतात. क्षणोक्षणाला सांगतात ते हाच विचार करा. तरावया पार भवसिंधू. ह्या भवसिंधूतून तुम्हाला जर पार पडायचं असेल, जन्म मरणातून जर पलीकडे जायचं असेल, जन्म मरणाची साखळी जर तोडायची असली तर संताचं ऐकावं लागेल. कोणाचं? हां, संताचे वचन. वारी जन्म दुःख संपत्त संताच्या शब्दाने. इतकी संताच्या शब्दात ताकद आहे बघा. माऊलीच्या शब्दामध्ये इतकी ताकद आहे की जड भिंत चालली. ही कशाची ताकद आहे? माऊलीची ताकद आहे. त्याच्या शब्दाची ताकद. चालविली जड भिंत, हरली चांगदेवाची भ्रांत. ही माऊलीच्या शब्दाची काय आहे? ताकद आहे. पाठीवर मांडे भाजले. पाठीवर आता तुम्ही गॅसवर पोळ्या भाजीत असताल, याच्यात काय नवले? हां, आणि त्यांनी कशावर भाजले? आतला जठराग्नी पेटीला आणि पाठीवर काय भाजले? मांडे भाजले. असे अनेक असणारे चमत्कार जाणून बुजून नाही, सांगावत लागत होते, ते करावत लागत होते. जर मांडे नसते भाजले तर खेचर स्वामी झाले नसते, खेचरच राहिला असता. प्रसाद मिळाला खेचर स्वामीला. जड भिंत चाललेली नसती तर चांगदेवच राहिले असते, मुक्त झाले नसते. म्हणून ध्यानात घ्या, लक्षात घ्या या गोष्टी. तुमच्याकडे विवेक आहे. त्रिगुणासार निर्गुण सार हा विवेक आहे. अरे हे सगळं कल्पित आहे, खोट आहे, मिथ्या आहे. दिसू द्या पण खरं नाही. काय खरं नाही? अरे जग खरं नाही. लटिका व्यवहार कसा आहे सगळा? इथं काय संबंध आहे तुमचा? देहाकून बी नाही, जीवाकून बी नाही. देह मातीचा, जीव देवाचा. सांगा इथं कोणाशी संबंध आहे? देह कोणाचा? कोणाचा बी है. बरं शेवटी लोक काय म्हणतात? चला मातीला. तुमच्या गावात म्हणतात का नाहीत? बरं काय म्हणतात? मग काय राहिले ते? खाली राहिलं ते काय? मड म्हणजे काय ते? माती आहे. आणि जीवाची माती केली का जीव गेला? काय म्हणते तुमच्या गावात? माती गेली का जीवाची? जीव गेला म्हणते. जीव गेला आणि देहाची काय झाली? माती. म्हणजे तुम्ही झालेल्या देहाची माती तुम्ही का गेलेले जीव तुम्ही? हे तर कळतं ना तुम्हाला? होय. देहाची काय झाली? माती. आणि याच्यातून काय गेला? मग त्याच्यात ते तुम्ही कोण? माती का तुम्ही? गेणारे जीव. याच्यातला जो जीव गेला ते तुम्ही. कुठे गेला जीव? पंढरपूरला का आळंदीला? कुठे गेला? त्यांनी जे कर्म केले जीवनात त्याचं पाप पुण्य झालं. ते पाप पुण्य भोगण्याकरता पुढच्या जन्मात गेला. तुमच्या इथं होतं का नाही तसं? बरं असं टोपलं ठुतेतं. जेव्हा माणूस मैत झाला त्याच्या दारात आणि सकाळी बाया येऊन पाहत्यात कशाच्या जन्माला गेला. पाहतीत का नाही तुमच्या गावात? अशी पराठाची त्याच्यात पीठ टाकायचं आणि सकाळी मग काय घेऊ? पाखराची पक्ष जर उमटली पाय तर पाखराच्या जीवाला गेला. अशी रेघ उमटली की सर्पाच्या जीवाला. अनुमान लावलं तुम्ही. काय लावलं? म्हणजे जीव गेला, मेला नाही. कुठे गेला? केले कर्म झाले तेची भोगा. उपजले मेले ऐशे किती. गेला तो कुठं? कोण्या तरी जन्मात गेला. काऊन की अज्ञान राहिलं, वासना राहिली म्हणून पुढचा जन्म मिळाला. पुढचा जन्म कशामुळं? वासना राहिली. कशाची? जीवनात संसारच केला त्याचीच काय राहिली? काऊन की जन्म कशामुळं? वासनेमुळं. जन्म घेणे लागे कशामुळं जन्म? आणि काऊन राहिली वासना? अज्ञान राहिलं. त्या वासनेचं कारण काय? अज्ञान. आणि अज्ञान काय आहे तुम्हाला? फक्त तुम्हाला कळाले नाही. हेच काय आहे? कळाले नाही का तुम्हाला? तुम्ही कसे? हे असे आमची नाव रूपाचे, ह्या गावाचे, ह्या जातीचे, ह्या वर्णाचे, जन्माले मरणारे. हे कळणं आहे का? याला कळणं म्हणाव का? अरे हे तुमचं नाही, तुम्ही नाही तर हे खरं बी नाही. पण याला तुम्ही काय समजिलं? खरंच याला कळणं समजिलं. अरे हे कळणं नाही, हे अज्ञान आहे.
तुम्ही जे बोलायले काय बोलायले का बरळायले तुम्ही? हां, आणि बरळ तो माणूस जागा का झोपलेला? मग तुम्ही जागेत का झोपेलेत? आत्ता तुम्ही झोपीत येत. कशात येत? तुम्ही म्हणता ना आम्हाला तर सगळं कळायलं, डोळ्यांनी कळायलं, कानाने कळायलं. स्वप्नात काय नाही कळालं? डोळ्यांनीच पाहिलं ना, कानानीच ऐकलं ना, पायानीच चालले ना, वाणीनंच बोलले ना, आणि त्याला काय म्हणले तुम्ही? स्वप्न आहे. अरे हे बी काय स्वप्न आहे, वाटत नाही का स्वप्न नाही? हां ते तरी काही अंशी बरं आहे. तिथलं बघा काहून बरं आहे ते त्याचं स्मरण आहे तुम्हाला. आता प्रत्यक्ष जरी नसलं स्वप्नाचं, आता काय स्मरण आहे. अरे ह्या जागृतीचं स्वप्न स्मरण बी नाही, प्रत्यक्ष बी नाही. इतकी खोटी आहे, इतकी खोटी आहे ती की ती बघा ह्या जागृतीतलं स्वप्नामध्ये स्मरण आहे का प्रत्यक्ष आहे? थोडा अवघड जाईल तुम्हाला विषय, काहून की कधीच नाही ना ऐकलं ना तुम्ही. हिऱ्याच्या दुकानात महाराज, हिऱ्या दुकानांमध्ये गिरायक म्हणून तिथंच बघा ह्या जागृतीचं काय स्मरण आहे तिथं? हां, जागृतीचं काय प्रत्यक्ष आहे तिथं? काहीच नाही. कुठं? स्वप्नामध्ये. लक्षात घ्या. म्हणून ही एक निद्राच आहे, अविद्येची, अज्ञानाची झोप आहे. आणि त्या झोपीतून जाग करीत असते जे जागे येते. हां, झोपीतून पांघरून टाकणारे लोक बाकीचे. आता गारव्याची तुमच्या अंगावर रग टाकल्यावर कसं वाटतं तुम्हाला? रग वाढल्यावर बरं वाटतं का रग टाकल्यावर बरं वाटतं? हां, तो आनंद वाटतो. वा वा वा, असे माणसं भेटावं मला. कोणचे? असे रग टाकणारे. झोपी घातलं तुम्हाला का जाग केलं त्यांनी? हां, तसे तुमच्या भोवताली जे मिळालेली लोक ते सगळे झोपी घातलेले आहेत, झोपी घालणार आहेत तुम्हाला. कोणी असू, हे सगळे माणसं तुम्हाला मूड करायलेत, झोपी घालायलेत, पुन्हा पुन्हा संसारातच गोवायलेत. कारण की त्याला माहिती आहे आपणच त्याच्यात पडलेलं. कशात? बुडणारा बघा, बिगर पावणारा माणूस बिगर पावणाऱ्या माणसाला तारील का आतच घालील? होय, त्याच्या गळ्यात मिठी घालीत असतो तो कोण? हां, म्हणून बघा लक्षात घ्या. म्हणून इथं महाराज म्हणतात बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण म्हणून तुमच्या बसा बसा तुमचे बसा जेवायला. चल द्या बोलते त्याला जेवायला, बोलते त्याला बोलते. नाही मग तसं काही नाही ना. आता जरी तू उपवासी असेल तर कीर्तनाला झाला, कारण की हे कल्याणाचं काम आहे. तुमच्या जन्म मरणाची निवृत्ती करण्याचं काम आहे. तुमच्या आत्यंतिक दुःखातून निवृत्त होण्याचं काय काम आहे. अरे जेवण 6 तास पुरेल तुम्हाला. किती तास? 6 तास. पुन्हा भूक लागणार नाही का? लागणार. हां, आणि म्हणून तसं हे जर तुमचं जेवण झालं, अमृत रसाचं जेवण केलं तुम्ही, अमृत सेवन केलं तर तुमचं जन्म मरण निवृत्त होईल. काय होईल? जन्म मरण कागल फाटे. तुमची जन्म मरणाची ललाट पत्रिका फाटून जाईल. सद्गुरू वचने विश्वास राख गोमाटे. सद्गुरूच्या शब्दावर काय पाहिजे? फक्त त्याला काय लागत नाही, विश्वास ठेवायचा त्याच्या शब्दावर. सद्गुरू कहे स्वरूप जाण सांगतात ते. अरे तो स्वरूप जाणून घे. येणे वेदशास्त्रप्रमाणे, याला वेदशास्त्रप्रमाणे जन्म मरण कागल फाटे. सद्गुरू वचने विश्वास राख गुमाटे. आपला चालला विवेक. आपण कुठं आलोत? हां, म्हणून तुम्हाला तुमच्या बुद्धीत विवेक आहे. तुम्हाला कळतं काय काय कळतं तुम्हाला? सगळंच कळतं तुम्हाला. काय नाही कळत तुम्हाला? जागृती कळाली का नाही तुम्हाला? इंद्रियवृत्ती घेऊन. स्वप्न कळालं का नाही तुम्हाला? अविद्यावृत्ती घेऊन. सुसुप्ती कळाली नाही का तुम्हाला? मूढवृत्ती घेऊन. पण हिताचं कळत नाही ना. मग तेच चाललं ना. मग आपल्याला जायचं तिथं, पण हे जिथे तिथून तिकडे न्यावं लागेल ना. त्याला डायरेक्ट कुठं न्यायचं तिथं, पण डायरेक्ट नाही जाता येत. पण त्याला जे जिथून येत तिथून त्याला जावं. चुकलेल्या माणसाला त्याच्या जवळ जाऊन रस्त्याला आणावं लागत असतं, लांबून नाही जमत. जिथून चुकलं तिथं ते थांबत असतो, त्याच्याकडे जावं लागतं आणि मग त्याला न्यावं लागतं राजमार्गावर. तसं चुकला असे दिशे पंथ. म्हणून विवेक. अरे हे सगळं कल्पित आहे, खोटं आहे, मिथ्य आहे असं विवेकाने कळतं. कशाने कळतं? विवेक बुद्धीचा आहे.
तुमच्याकडे बुद्धी आहे, माणसाची बुद्धी आहे. कोणची बुद्धी आहे तुमची? पशुपक्ष्याची बुद्धी नाही. तुम्हाला कळतं सगळं, तुमच्या बुद्धीत विवेक आहे. बघा, झाड हलायलं, पान हलायलं ते, तर तुम्हाला ते डोळ्याने दिसलं हे हल्ल्यालं का ते हल्लं? कोणी हलिलं ते झाड हल्लं ना, ते डोळ्याने दिसलं तुमच्या. मग डोळ्याने कळालं का ते कशाने हल्लं? तर हे बी नाही कळत का तुम्हाला कशाने हल्लं? बरं ते वाऱ्याने नाही, हे नाही कळत का तुम्हाला? आता कशाने हल्लं? डोळ्याने दिसला का वारा? मग कुठं कळालं? तो बुद्धीत कळाला तुमच्या. जरा लक्षात घ्या ना, तो वाऱ्याने पानं हल्लं हे डोळ्याने दिसलं, पण डोळ्याला कळालं का कशाने हल्लं? तर कशाने कळालं? बुद्धीनं कळालं. मग बुद्धीनं कळालं, हे बुद्धीला दिसलं असं म्हणा. ते वारा दिसला का नाही बुद्धीला? म्हणजे कळाला का नाही? तुमच्याकडं विवेक आहे का नाही? मग फक्त तुम्ही विवेकावर नाही आणि आहेत विवेक. तर कसा आहे तुमचा विवेक? जसा एखाद्या माणसाने रस्त्याने रोज त्याच्या मसड जायची अशी वाकड्या शेंगाची, रोज विचार करू लागला, जर हिच्या शिंगात उडी मारली तर मग कसं होईल, काय होईल? मग 6 महिने काय करू लागला? दारावर बसायचा, ब्रश करायचा, तोंड धुवायचा आणि म्हणायचा, ही मसळीच्या शिंगात जर उडी टाकली मी तर काय होईल? किती विचार केला त्यांनी? 6 महिने. आणि आता विचार करू कव्हर करायचा म्हणे, प्रत्यक्ष पाहू म्हणे, आज टाकली उडी कशात पण. आणि मग काय झालं? अर्धा त्यात अडकाला ना, अर्धा मागं राहिला. जे बोंगाळी मसळ चट्ट घासला त्यो. हे मग लोक आहे नाही, ती मसळ धरली, कोंडवाड्यात नेली, सगळे मिळाले, जमले, त्याला बाहेर काढलं. म्हणजे काय गधा माणूस आहेस रे तू? विचार तर करायचा ना म्हणे, कशात टाकायचा? शिंगा विचारता का म्हणे? गद्या हो, 6 महिने झाला विचार केला. तेवढीच विचार, उठलं की सकाळी तेवढीच विचार करायचा. काय करायचा? उडी टाकायचा. पण कशात? आणि तुम्ही विचार करीत नाही का? मग आत्तापर्यंत काय करीत आले तुम्ही? आणि कशात टाकला? बघा, उडी कशात टाकली? की ज्याच्यात सुख नाही, ज्या संसारात सुख नाही, क्षणभंगूर आहे, नाशिवंत आहे, नष्ट होणारी वस्तू आहे ती. त्या संसारात कोणाला सुख झालं? गरिबाला का श्रीमंताला? पदावाल्याला का राजाला? अरे ह्या संसारात जैनी उडी टाकली ते सगळे हरपाळलेले जे सांगत नाहीत का? दुःखी नाहीत? सांगत नाहीत माणसं. बरं चाललं म्हणते. काय चाललं आमचं? बरं चाललं. काय बरं चाललं? कुणी बरं आहे? बरं कुणी बरं आहे तुमचं या संसारात? मरण आहे म्हणल्यावर काय बरं आहे? जिथं मृत्यू आहे, जिथं म्हातारपण आहे, जिथं रोग आहे, सगळे दुःख जिकून पेटलेले आहेत, आणि तुम्ही म्हणतात बरं आहे आमचं. काय बरं आहे? कोण्या बाजूनी बरं आहे? बरं इमानदारीनं बोला तुम्ही. नाही म्हणलं तरी नाहीच. कोणती बाजू तुमची बरी आहे? पण फक्त तुम्ही कळून घेत नाहीत. बरं आहे म्हणतात. बघा, फोन आला ना, बरं आहे आमचं, आणि जे सुरू होतं नंतर फोन बंद होऊस तर मी एक शब्द पाहिलाय, बरं आहे आमचं आता. आणि काय बरं आहे? जे तेच माणसं. म्हणून ध्यानात घ्या, संसारी सुखाची कहाणी, ह्या मृत्यूलोकी सुखाची कहाणी कोणी ना ऐके श्रवणी, कैशी सुखनिद्रा अंथरुणी. इंगळाच्या झोपलाय तो, आणि मग तू मस्त झोप लागली इंगळावर. तसं तुम्ही मस्त आहे त्या संसारात, आणि तुम्ही विचार कशाचे करायले? मग हे करायचं, ते करायचं, ते करायचं, ते करायचं, हे विचार आहे काय? म्हशीच्या शिंगात उडी टाकायचा, संसारात उडी टाकायचा. हां, बघा तुम्ही, अनेक दृष्टांत येतं महाराजाचे. ते पतंग असतो, ते विचार करतो, ह्या दिवार जर मी उडी मारली तर काय होईल? असं काय करतो? तो विचार करतो. कोण? पतंग. आणि मग तो विचार करता करता पाहतून झेप घालतो. कशावर? दिव्यावर. त्याचं पहिलं पक्ष जळून जातं. बऱ्याच पतंगाचे पहिले पख आणि मग ती एक पख रखतं, तरी ते काय मारतं? उडी मारतं, झेप घालतं. कशावर? दिव्यावर. दुसरा पख जळून जातं त्याचं. पहिले झेपा त्याच्या मिश्या जळाल्या,
बऱ्याच जणांच्या जळाल्या ना, हां काळ्या मिशा जळाल्या ना गेले पांढऱ्या पहिल्या मुड्या, आणि कोणत्या आल्या आणि मग पहिले मिशा जळाल्या, दुसऱ्या याच्यात पहिलं एक पग जळालं, दुसऱ्या याच्यात दुसरं जळालं, आता पखत नाही राहिली त्याला, मग नुसतं फिरत ते पाहन तुम्ही त्याची गंमत. नुसते दिव्या भोवत म्हणून म्हातारे नुसते फिरत आहेत घराभोवतानी, पखत जळून गेली. चालताय ना बोलताय नुसते फिरत आहेत कशा भोवतानी, घराभोवतानी सोडीत नाहीत घराला. प्रवचनाला नाही नाही घरी कोण नाही. मग शेवटी ते पतंग काहीतरी मिळून मला याच्यातून म्हणून विचार करून उडी टाकतं तर मरून जातं ते. दिप्ती पतंग मेलं ते कोण पतंग. तसे असणारे हे जीव नरड्यात आलेले ह्या संसारात इतकं गढून गेले की याच्यातूनच मला अच्छे दिन आएंगे कब. होय काय म्हणते अच्छे दिन आएंगे. बरेच म्हणते माणसं. उकंड्याची दैना फिटतच असती, राजाचा गज होतच असतो. कोण हे उकांड्याची दैना, हे उकांड्याच्या मागं आला का नाही, तरी पण दैना गेली का. बघा लक्षात घ्या. म्हणून तुमच्याकडे विवेक आहे. अरे सगळं नाशिवंत आहे, सगळं नश्वर आहे, कल्पित आहे, खोटं आहे. भाळू नका त्याच्यावर, त्याच्या नादी लागू नका. खोटे असं कळून घ्या. धनदारा पुत्र जन बंधू सोयी रे सर्व मिथ्या हे जाणून. याला टाकून पळायचं नाही, हे खोटं आहे असं कळायचं. याला जाऊन कुठं जायचं नाही, याला टाकून. हे सगळं खोट दिसू द्या, पण कसं आहे खोटं आहे. म्हणून खरं विवेक कळाला तुम्हाला. तुम्ही आता खरे कशावर आले आणि ज्याला विवेक कळाला त्याला वैराग्य होत असतं. संसार्या समजता जाणी जे अनित्यता वैराग्य दवडीता पाठी लागे. त्याला वैराग्य आणायची गरज नाही, सहजच वैराग्य होत असतं. हे सगळं इथलं नश्वर आहे, सगळं खोटं आहे, मिथ्य आहे त्याच्या. म्हणून त्याच्यापासून त्याचं मन बाजूला होत असतं, त्याला मन चिटकत नसतं. सगळा संसार खोटा आहे. संसार्या समजता जाणी जे अनित्य. आणि नित्य नाही संसार. काय नित्य इथं. कालचा सूर्य आज आहे का, गेला कालचा काल, आजचा दुसराच आला. सकाळची सकाळ गेली, दुपार आली, दुपार जाणार, संसांज येणार. अनित्य आहे सगळं, बदलणारी गोष्ट आहे. बघा गेलं बालपण कसं माहीत नाही, गेलं तारुण्य हातातून काहीच्या माहीत, आलं म्हातारपण आणि ते बी एक दिवस जाणार. हे जाणार याशी काळबा खाणार. ही उद्धार गोष्ट आहे. खाल आहे खाणार ही गोष्ट कशी आहे, पण खाल आहे. बालपण खाल्लं, तारुण्य खाल्लं, वृद्धाक्य खाल्लं, कालचा दिवस खाल्ला, सकाळ कोणी खाल्ली, कोणाच्या घशात पड्याला येते, कधी असणार गिटकून घेईन याला सांगता येत. क्षणभंगूर नाही भरवसा. लक्षात घ्या या गोष्टी. हा विवेक. म्हणून विवेक आणि वैराग्य तयार होत असतं. आणि वैराग्याने काय होत असतं याचा बघा, याच्यातलं मिथ्यत्व कळत असतं. हा संसार खोटा आहे, मिथ्य, याच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. तो विवेकावर आरूढ होऊन वैराग्य संपादन झाले. शम दम उपरती तितिक्षा श्रद्धा समाधान ही परमार्थाची संपत्ती त्याच्याकडे येत असते. काय काय येत असतं त्याच्याकडं बघा. इंद्रिय निग्रह येत असतो. इंद्रिय तो भडकू देत नाही. इंद्रियाचा निग्रह करीत असतो, अंतर्मुख करीत असतो. बघा लक्षात घ्या, सोपी गोष्ट आहे. तुम्ही जितके इंद्रिय बहिर्मुख करताल तितकं दुःखाला कारण होताल. बहिर्मुख इंद्रियाच्या बहिर्मुखतेच दुःख आहे. इंद्रियाच्या बघा तुम्हाला झोप का दिला गती. सगळे इंद्रिय अंतर्मुख झाल्यावर, मन स्थिर झाल्यावर काय लागती. तुमच्या झोपीच्या सुखाला हे जर आवरावं लागतं तर तुमच्या आत्मसुखाला हे काहून नाही आवरावं लागायचं. म्हणून इंद्रियाचा निग्रह, इंद्रियाला विषयापासून आवरणे. कळतं तुम्हाला आता. हे इंद्रियाला बहिर्मुखता न होऊ देता अंतर्मुख करणे. त्याला चला वळू गाई. त्या गाई म्हणजे इंद्रिय, त्याला आवरा, त्याला बहिर्मुख होऊ देऊ नका, त्याला ईशाकडे जाऊ देऊ नका, त्याला अंतर्मुख करा. कुठं करा, कारण की अंतर्मुख जे अंतर आहे, जे आतमध्ये आहे तेच सुखाचा कोंब आहे, तेच आनंदाचा पाझर आहे. आणि त्या मनाला इंद्रियापासून आवरा. कोणाला, मनाला इंद्रियाकडे जाऊ देऊ नका. त्याला त्या मनाला तुमच्या आतमध्ये जे तत्व आहे, आत्मतत्व जे परमात्मा सगळ्याच्या हृदयात आहे, तैसा सर्वाघटी राम, तो राम कळण्याकरता त्या मनाला अंतर्मुख ठेवा.
आणि जितकं तुमचं मन अंतर्मुख राहील तितकं तुम्हाला प्रसन्न राहील. बघा, तुमचं जीवन घडवायचं असेल तुम्हाला तर तुमचं मन जितकं अंतर्मुख राहील तितके कसे राहताल तुम्ही, आणि जितके तुम्ही बहिर्मुख राहाल तितके चंचल, अस्थिर. आणि जो बहिर्मुख होत असतो तो चंचल होत असतो, बहिर्मुख होत असतो तो शेवटी एक ना एक दिवस जर त्याला नाही मिळालं तो आत्महत्या करू शकतो. अशा बऱ्याच माणसांनी काय केल्या, आत्महत्या केल्या. ते विषय न मिळाल्यामुळं, त्याला जे विषय पाहिजे होते ते न मिळाल्यामुळं काय केलं त्यांनी, जीवन संपून काय जगायचं म्हणतो. म्हणून माणसं म्हणते तर दिसणं बापा काही अर्थ नाही जगण्यात, कशाला जगायले होते पाहासाठी, नाही ऐकू येईन, जगण्यात काय नाही राहिला, चालता येईन, देवानी न्यावं मला, असं गबाळ का आता कोणाकडं. जोरक हातपाय होते, इंद्रिय होते, सगळे होते, जोरक संसार केला आणि आता सगळे चालले म्हणतो देवा मला घेऊन जाय. असं हे कचरा कशाला नाही देव. हां, घरचे त्याला ठुईनच तर ते देव कशाला नाही ना अशा गबाळ्याला, हे पिशाला. म्हणून ध्यानात जवळ सकळ सिद्ध आहे, हात चालावया तर तो आपले सोयीत तुझं हित कशात आहे, संसार करण्यात हित आहे का, पैसा जमिन्यात हित आहे का, पद मिळविण्यात हित आहे का, त्याच्यात मृत्यू हे किती जरी मिळालं तरी त्याच्यात काय हित आहे, संताचं ऐकणं आणि स्वरूपाचं ज्ञान करून घेणं, मोक्ष पदरात पाडून घेणं. आत्यंतिक दुःखाची हे तुमचं काय हित आहे. म्हणून विवेक आहे, आणि विवेक झाल्यानंतर शमदम परत शिक्षा, श्रद्धा आणि समाधान. सद्गुरू सांगत असताना, संत सांगत असताना चित्ताची केलेली एकाग्रता याला म्हणा श्रद्धा. त्याच्यावरच आपला भाव, त्याच्यावरच आपला निश्चय. जसा पत्नीचा निश्चय असतो पतीवर की होच माझं सर्वस्व आहे, असं तिचा काय असतो निश्चय असतो. तिला असं कधीतरी वाटतं का हे मग नरड जाईल म्हणून. बरं, तुम्हाला तरी इतका विश्वास आहे की कधीही मला अन्नात विष घालील म्हणून असं वाटत तुम्हाला मनात येतं का? अजिबात. इतका विश्वास आहे तुमचा कोणावर, पत्नीवर. पत्नीचा विश्वास हे इतका की हे मला काहीच करू शकत नाही. तसं संतावर इतका विश्वास असा आपला की तेच माझे हित करीती तेने हा गोपाळ, म्हणून विश्वास तो करी स्वामीवरी सकळ भोगिता होय त्याची. म्हणून आपला कोणावर बघा, तुम्ही जे विश्वास ठेवला ज्या लोकांवर ते लोक तुमचे नाहीत आणि ते खरे बी नाहीत, आणखी तुम्हाला ह्या जन्ममरणातून पार पाडू शकतच नाहीत. द्यायच्यावर काय ठेवला तुम्ही, हे कळतं ना तुम्हाला. तुम्ही ह्या लोकांवर काय ठेवला, हां विश्वास ठेवला. जसं एखाद्या उंदराने विश्वास ठेवला वाक्यावर, नाही हे कळत का नाही तुम्हाला. उंदराने कोणावर विश्वास ठेवला, वाक्यावर. मग आता चांगला आहे का नाही त्याचा विश्वास, नाही खरं आहे का नाही त्याचा विश्वास, वाक्यावर. ते काय करील, तसं तुम्ही विश्वास ह्या लोकावर ठेवला, मग तुमचं काय करणार, हे कोणावर विश्वास, तुमचा विश्वास नाही का कोणावर, ह्या लोकावर. अरे हे नुसतं टुकू पाहणार तुम्ही जाता वेळस. बायको असू की बाप असू की माय असू की भावजई असू, कोणी असू, तुमचे गणगोत सोयरे धायरे तुका म्हणे तुझं सोडवी ना कोणी सोडणार नाही. ते नुसते पाहणार. अवघे वरकड मिळाले ते चोर गा, फक्त तुला सोडणार एक देव. कोण, परमात्मा. तो परमात्मा संताकडून कळत असतो, असं नाही कळत. संता वाचून देव कळत नाही, देवाकडे गेले तरी देव कळत नाही. संत वाचून देव कळल्याशिवाय राहतच नाही. हरिप्राप्तीशी धरावे, ह्या बाकीचे पाय धरू नका. हे सगळे लबाड लोक आहेत, ते चोर आहेत. बघा, तुमची पत्नी तुमच्यावर प्रेम करीत नाही, तुमच्या इष्टिटीवर प्रेम करते. जरा ध्यानात या डोक्यावर. तुमच्यावर प्रेम आहे का, कशावर प्रेम आहे तिचं. आणि चोरी खातानी तुमच्याकडं तुम्हाला पाहून आली का, तुमच्या इष्टिकडीकडं पाहून आली. किती जमीन आहे त्याला, किती पॅकेज आहे, इथून बोली सुरू झाली, इकलं आहे तुम्हाला. हां, तुमच्याकडं पाहून आली किती. अरे असे परे भोरे भसक लेकरं आहेत, पण कोणी येईन पाहायला जायला. पॅकेज नाही, जमीन नाही, तसेच पडेल रिकामे. काळा कुठे पण 1.5 लाखाचं पॅकेज आहे त्याला.
रांग लागली त्याची. त्याच्याकडे रांग लागली. काळा कोट नांगरटीत झोपला तर ओळखू येत नाही, पण त्याच्याकडे काय आहे? आणि हे दुसराच असतं भोरा भुस चांगला आहे मस्त, पण जमीन बी नाही आणि पॅकेज बी नाही, तसाच राहिलाय. काळ्याचा पांढरा व्हायच्या मागं आलाय. नाही हे कळत का नाही तुम्हाला? हां, म्हणून हे जे तुमच्या भोवती लोक हे तुम्हाला या दुःखातून काढू शकत नाहीत. म्हणून यायच्यात राहा, पण यायला माझे हे खरं समजू नका. अंतकरणनिष्ठ गोष्ट आहे. ढोरे संभळीत असतो, गुरखी माझे म्हणीत असतो, पण अंतकरणात भाव असतो हे माझे. तसं यायच्या संग राहा, पण अंतकरणात भाव ठेवा हे माझे नाही, तर हे मी बिचायचा माझे संत आहेत, माझा देव आहे. म्हणून अशी श्रद्धा असावं संतावर. आणि संत बोध करीत असताना अंतकरणाची एकाग्रता, इतकी एकाग्रता दुसरं काहीच ऐकू नाही. तो शब्द अंतकरण, बस इतकी एकाग्रता, इतकं चित्त आपलं त्याच्या ठिकाणी रमलं पाहिजे की त्यांनी जे सांगितलं तेच खरं आहे. ते जे सांगतात तेच कसं आहे? खरं आहे. तेची माझे हित हां जेणे हा गोपाळ. म्हणून असे जर तुमची बुद्धी तयार असेल, याला म्हणतात अधिकारी. आणि अशा अधिकारावर येऊन श्रवण जर केलं तर मग महाराज म्हणतात बुद्धी निश्चय आत्मज्ञान. मग बुद्धीचा निश्चय झाला, मी आत्मा आहे. काहून की बुद्धीत निश्चय, तुम्ही निश्चय केलेला आहे बुद्धीत मी माणूस आहे म्हणून. काय केला आहे? जसं त्या सिंहाने निश्चय केला मी मेंढा आहे म्हणून. काय निश्चय केला? मग खरा होता का निश्चय त्याचा? हां, भ्रम होता त्याला. पाळला, लहानपणापासून मेंढ्यात राहिला, त्या असणारं त्या धनगरांनी आणला लहान पिल्लू आणि कशात ठेवलं? मेंढ्यात. आणि पाळलं त्यांनी. आणि मग ते समजू लागलं मी कोण आहे? मेंढा आहे. आणि मग लक्षात आलं त्याच्या दरीतल्या सिंहाने त्याला बोध केला, अरे तू मेंढा नाहीस, तू सिंह आहेस. जातीवंत कोण आहेस तू? सिंह आहे. पाय रे, सगळे लक्षणं तुझ्याकडं कोणचे येतं? सिंहाचे. मेंढीला खुरी असती, तुला फंजे आहेत. मेंढीला चारा खाण्यासाठी दाढा असतात, तुला सुळे जात आहेत मांस फाडून खाण्यासाठी. सगळे तुझे माझे लक्षणे कसे आहेत? एक आहेत. असं त्याच्या लक्षात आणून दिलं दरीतल्या सिंहाने मेंढ्यातल्या सिंहाला. आणि त्याच्यात ते काय आलं? लक्षात आलं. त्याच्याकडं पाहिलं, अरे मीच आहे, माझ्यासारखाच आहे ते. आणि ते बी माझ्यासारखाच आहेत. फिरत फिरत असणारं तळ्याच्या काठावर नेलं. पाय म्हणले तुझं प्रतिबिंब माझं प्रतिबिंब एकच आहे. आणि म्हणले कर गर्जना. पहिल्याने मेंढ्यासारखा वडीचा मी 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 मी. आणि मग नंतर त्यांनी गर्जना केली, अम ब्रह्मास्मी, मी तो वासुदेव तत्वता. गर्जना केली. यांनी जशी गर्जना केली तशी त्यांनी. तसं संत तुम्हाला सांगत असतात. बुद्धीत असणारा तो जे निश्चय केलेला आहे, मी दे तुझा नाही, दे खरा नाही, दे तुझा का दे खरा, दे तुमचा आहे का? काळाचा. कोणाचा? देह धन तुमचं आहे का? कुबीरा. इथे मनुष्याचे, इथं कळतं ना आपल्याला. आणि तुम्ही कोणाचं समजायले दे? हे तुमचं आहे का? का तुम्ही येत तुम्हाला होता येतं का दे? तुमचं आहे का दे? आणि तरी पण तुम्ही त्याच्यावर अतिक्रमण केलं. हटावं येणार एक दिवस, बुलडोजर येणार एक दिवस. कशाचं? या देहावर हटविण्याचं. जाणार दे तुमचा तुमच्या हातातून. कधी जाईल काही सांगता येत नाही. म्हणून तुमच्या जातीवर या. तुम्ही कोण आहात हे लक्षात घ्या. हे संताकडून कळत असतं. म्हणून देह खरा नाही, देह तुमचा नाही, देह तुम्ही बी नाही. बघा लक्षात घ्या. जे आपलं असतं, जे आपण असतं, आपल्याला सोडून ते कधीच नसतं, ते आपलं असतं. सहज आहे, लय अवघड काम नाही बरं. जे आपण येत ना, जे आपलं आहे किंवा आपण येत, तुम्हाला सोडून जे कधीच नसतं ते काय? ते तुमचं आहे, ते तुम्ही येत. आता तुम्हाला सोडून देह नाही का? देहाला सोडून तुम्ही राहत नाहीत का? ह्या जागृतीतल्या देहाला सोडून तुम्ही स्वप्नात येत. स्वप्नातल्या देहाला, जागृतीतल्या देहाला सोडून तुम्ही सुसुप्तीत येत. मग तुम्ही देह का? याला सोडून येत नाही. कपड्याला सोडून आहे का नाही शरीर? मग कपडे म्हणजे शरीर आहे का? हे तर कळतं ना आपल्याला. कपड्याला सोडून काय? तसं याला सोडून बी तुम्ही येत का नाहीत? फक्त तुम्ही ध्यानात घेत नाहीत राजा हो. हे लय सोपं काम आहे.
आणि हे जर कळालं तुम्हाला तर मग तुमचं कल्याण. देहाला सोडून ह्या स्थूल देहाला सोडून म्हणजे मरणच नाही मग तुम्हाला. याला सोडून तुमचं असं नाही ना, मग काय नाही. इतकं सोपं आहे बघा, इतकं खरं आहे, इतकं बरं आहे पुन्हा की याला सोडून तुम्ही येत म्हणजे तुम्हाला काय नाही, मरण नाही. सूक्ष्म देहाला सोडून तुम्ही येत म्हणजे तुमच्या मागं फिरणं नाही, मग येणं जाणं नाही. कारण की येत असतो सूक्ष्मदेह, जात असतो सूक्ष्मदेह. आणि ते तुम्ही नाही म्हणलं की तुमचं येणं बी नाही, तुमचं जाणं बी नाही. मन तुम्ही नाही तर सुख तुमचं नाही, दुःख तुमचं नाही. मनामुळं सगळी सुख दुःख होय. बघा, देव माणूस कोमात गेला तिथं मन नाही का, त्यो नाही. हे तर कळत नाही की तुम्हाला. आता कुठं गेला त्यो, कोमात गेला. आता त्याला तिथं काय नाही, फक्त देह नाही का तुम्ही नाहीत. देह बी आहे, तुम्ही बी आहेत, फक्त मन नाही. म्हणजे सुखदुःख नाही तिथं. झोपीत गेल्यावर तुम्ही नाहीत का, सुसुप्तीत गेल्यावर हा देह नाही का, आणि मग तिथं सुखदुःख आहे का कुठं. गाढ झोपेत काहून की तिथं मनच नाही, मन लीन झालं. मग सुखदुःख मनाचे धर्म येतं. येणं जाणं सूक्ष्म देहाचे धर्म आहेत, जन्म मरण देहाचे धर्म आहेत. हे तुम्ही तुमच्या अंगावर घेतलेत, फक्त टाकून द्या विचाराने. हे बाजूला करा. पुढीलाचे ओझे आपल्या माथा घ्यायचे, मग कान दाटीचे, मग उग बेजार हे तुमची दुसऱ्याचं ओझं घेऊन. म्हणून हे टाकून द्या. हा विवेक आहे, हे असणारं संत सांगत असतात. म्हणून तुम्ही देह तर नाहीत, देहाचे नाहीत. तुम्ही कोण आहात बघा. तुम्ही जीव आहात आणि जीव देव आहे. लक्षात. तुम्ही कोण आहेत आणि जीव कोण आहे. हां, जीव अवघे खोटा नागवी. तुम्ही संशय केला तो टाकून द्या, खोटा आहे. आणि म्हणून ममो अंशी जीव लोके, जीव भूता सनातना, जीव ब्रह्म आहे, जीव परमात्मा आहे. म्हणून तुम्ही जीव आहात आणि जीव कल्पनेने झालेले तुम्ही कल्पना टाकून द्या. जीव केलं नाही तुम्हाला, तुम्ही काय केलेली आहे, सांडी कल्पना उपाधी हीच साधूला. फक्त कल्पना टाका, वास्तव तुमचं स्वरूप ध्यानात घ्या. कल्पना निमाली समूळ जायची, कल्पनाच गेली. कारण की कल्पनेमुळं जीव झाले तुम्ही. काय झाले, कल्पनेमुळं. आणि ती कल्पना अज्ञानामुळं, अविद्या, कल्पना अविद्या तेने झाले जीव. ती कल्पना गेली ना अविद्या गेली की तुम्ही ब्रह्मच आहेत. म्हणून बुद्धी निश्चय ब्रह्मज्ञान भावी आपणा आपण. म्हणून बुद्धीचा निश्चय झाला, मी सच्चिदानंद ब्रह्म आहे. कारण की जीव ब्रह्म आहे. जीव कोणाचा आहे, देवाचा आहे. जीव देव आहे. म्हणून तुम्ही जीवपणा कल्पना टाकून द्या, तुम्ही ब्रह्मच आहे तसा निश्चय झाला बुद्धीत. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण आपण. ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निश. कशावर निष्ठा, देहावर नाही राहिली, नाव रूपावर नाही राहिली, जगावर नाही राहिली, जीवावर बी निष्ठा नाही, तो खोटा आहे, किडाळ येतो. आता निष्ठा मी ब्रह्म आहे. निष्ठा म्हणजे मी कोण आहे आता, हां आता मी ब्रह्म आहे. अशी निष्ठा म्हणजे असा निश्चय झाला. तेच ज्ञान ज्ञानेश्वर महाराजांनी तुम्हा मला सांगितलं, तेच आपण श्रवण केलं. आणि म्हणून हे खरं आहे, हे सत्य आहे. हे काय करा, ध्यानात घ्या. आणि ह्याच बोधावर जर तुम्ही राहिले तर तुमचं खरं कल्याण आहे. तुम्हाला जन्म नाही, मृत्यू नाही, येणं नाही, जाणं नाही, सुख नाही, दुःख नाही, पाप नाही, पुण्य नाही. सगळ्या उपाधीतून निरुपाधिक तुम्ही झाले. ह्याच मंत्राने, ह्याच शास्त्राने, ह्याच बोधाने आपण आपल्या परमपदावर पोहोचू शकतो. संतांच्या संगतीत मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पंथी. संपायचं का असं आहे का. म्हणून ध्यानात घ्या. आपण एक प्रक्रिया पाहू. हां थांबायचं, बरं बरं. हो ना, आता मंडळी आली ऐका. बघा लक्षात घ्या. समोर आरसा घेतला तुम्ही, तुम्हाला प्रक्रिया सांगतो. समोर आरसा घेतला, त्याच्यात काय दिसलं, प्रतिबिंब. काय दिसलं तुम्हाला, हे कळतं का नाही बरं तुम्हाला. कोणाला कळत नाही बरं हे सगळ्याला कळ. पुढं आरसा घेतला, त्याच्यात काय दिसलं. मग ती खरं आहे का खोटं आहे, खरं आहे. प्रतिबिंब ते चिमणीला वाटतं, ते वाननेराला वाटतं. कोणाला, त्याच्यातलं दिसलेलं चिमणीला वाटतं खरं आहे. म्हणून ती चिमणी त्या आश्रयावर बसून काय करते, त्वचा मारते. हे बायाला माहिती, ज्वारी खाती ती. म्हणून त्या आपल्या त्याच्यावर
आरसा टेकून द्यायचा आणि मग ती बसती गुतूत कशाला आरशाला. काऊन की आतली काय दिसती चिमणी. तुम्ही आता मोबाईल पाहत नाहीत का? कुत्र्या असा आरसा असतो आणि त्याच्या पुढं ठेवते. कोणापुढं? कुत्र्या पुढं. मग ते कुत्रं काय करतं? भुकतं. कशाकडं पाहून? काय वाटतं त्याला? हां खरं वाटतं ते कुत्रं म्हणून ते चवतळू जातं त्या कुत्र्यावर. तुम्ही पाहतात पण तुम्हाला खरं वाटत नाही. बघा तुम्ही गंध लावता का नाही? मग गंध वाकडा कुठं दिसतो? हां आरशात दिसतो का इथं दिसतो? वाकडा गंध कुठं दिसतो तुम्हाला? आरशात नाही. तुम्ही आरसा घेतला आणि गंध लावायला आणि तुम्ही गंध लावू लागले तर वाकडा कुठं दिसला तुम्हाला? आणि नीट कुठं करायले? नीट कुठं करायले? नाही हे तर कळतं का नाही? नीट इथं करायले आणि दिसायला वाकडा कुठं? म्हणजे तुम्हाला कळतं ते खोटं आहे. ते आरशातलं दर्पणीचे दुसरे भाषे कळतं तुम्हाला हे खोटं आहे. ते आरशातलं कसं आहे? खोटं आहे. हे खरं आहे. हे बिंब आहे. आणि या बिंबाला जे असणारं नाव आलं प्रतिबिंबामुळं. कशामुळं? प्रतिबिंबामुळं बिंब असं नाव आलं. आता प्रतिबिंबच नाही तर बिंब म्हणायचं बी काम नाही. आता बिंब म्हणता का याला तुम्ही? मुख म्हणता का बिंब? एकाच मुखावर प्रतिबिंबामुळं बिंब नाव आलं. थोडा सूक्ष्म विचार आहे. तसं बुद्धीमध्ये पडलेला जो चैतन्याचा आभास तो जीव आहे. आणि त्या जीवाकडे पाहून जे असणारं प्रतिबिंब जे आहे त्या बिंबाचं स्वरूप आहे. त्या बिंबामुळं काय पडलं आहे? प्रतिबिंब. आरशात जे पडलं आहे भीतीवर प्रतिबिंब तर त्या प्रतिबिंबाकडे पाहून सूर्य खरा आहे. काय लक्षात घ्यायचा? ते खोटं आहे आरशामुळं पाळलेलं आणि ते विकारी आहे म्हणून ते डोळ्यावर चमकू नका म्हणते. कोणाचं आहे ते? सूर्याचं आहे. पण ते डोळ्यावर चमकू नका ते विकारी आहे आणि सूर्य विकारी नाही. म्हणून आपण ते पाहून ते प्रतिबिंब पाहून सूर्य ध्यानात घेतला. नाही पहिलाच ध्यानात आहे ते प्रतिबिंब खोटे. तसं अंतकरणात ह्या उपाधीत ह्या असणारं पडलेलं जे प्रतिबिंब आहे ते जीव आहे. आणि म्हणून ते प्रतिबिंब कोणाचं आहे ते लक्षात घ्या. ते बिंबाचं आहे. बिंब कोण आहे? परमात्मा आहे. म्हणून तो ध्यानात घ्या. कोण ध्यानात घ्या? तो ध्यानात घ्या. कोणाकडे पाहून? प्रतिबिंबाकडे पाहून. ज्याचं पडलं तो बिंब मी आहे. हे प्रतिबिंब मी नाही ते भासलेलं आहे. म्हणून जीव भासलेला आहे. जीव खोटा आहे कल्पनेचा आहे. त्याला टाकून द्या जीवपणा. म्हणून कैची किम कोठे जीव निराळा. जीव देवाहून काय नाही. मग त्याच्याकडं पाहा ध्यानात. जीवाकडं पाहून जीव प्रतिबिंब आहे पाहायचं. ज्याचं पडलेलं आहे तो मी आहे. तो मी. कोण मी? जे जगाचं अधिष्ठान आहे जे आत्मतत्व आहे ते माझं स्वरूप आहे. लक्षात घ्या. पुन्हा एक दृष्टांत सांगून आपण सेवा संपन्न करू. द्रौपदीचं स्वयंवर होतं. हे तर माहिती आहे ना सगळ्याला. द्रौपदीचं काय होतं आणि कसं स्वयंवर होतं तिचं? वर मासा होता तो फिरत होता. ते मासा काय होता? फिरत होता. आणि त्याचं प्रतिबिंब कुठं पाहिजे होतं? पाण्यात पडलेलं होतं. आणि त्या प्रतिबिंबाकडं पाहून काय उडवायचा होता? वरचा डोळा उडवायचा होता डावा. त्याला द्रौपदी काय घालणार होती? माळ घालणार होती. ही तर कथा माहिती आहे ना मला. पाहिलं एकीकडं आणि छेद केला एकीकडं. त्याच्या गळ्यात काय घातली? हे केलं अर्जुनाने. आणि त्या अर्जुनाच्या गळ्यात द्रौपदीनं काय घातली? वरलं. तसं तुम्हाला पाहायचं आहे खाली जीव. मग कोणाचा आहे जीव? परमात्म्याचा आहे. पाहायचं कोणाकडं? आणि मग त्या परमात्म्याचा छेद करायचा. कोणाचा? तो मी आहे. तर मुक्ती तुमच्या गळ्यात माळ घाल. कोण घालील माळ? आणि जर तसेच राहाल मग तुम्ही नाही छेद केला तर बद्धच राहाल. डुकरा कुत्र्याच्या जन्माला जा. श्राप नाही द्यालो. वास्तव सांगायलो तुम्हाला. श्राप नाही द्यालो मी. हे जर तुम्ही नाही छेद केला परमात्मा नाही कळाला नाही मोक्ष मिळाला तर द्रौपदी काय घालणार नाही? मुक्ती माळ घालणार नाही. मुक्तीनं नाही माळ घातली तर तुम्ही बद्ध राहणार. बद्ध कुठं जाणार? मग खंती ते न करा. कोणे गाढव? कुत्रा. गाढव कुत्र्याच्या जन्माला. बरं आहे का मग आता?
ना म्हणून घ्या ना घ्या पहा एकीकड आणि छेद घ्या म्हणून लक्षात घ्या बुद्धिनित्य आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण आरणची पुंडलिका वरदी